एक मुलगी माझ्या आयुष्यात आली. दिसायला फार सुंदर, गोरी गोरी आणि तिच्या नादामध्ये तिच्या प्रेमात मी पडलो. आणि तो जो फ्लो होता, त्या फ्लोमध्ये वर्षभर मी कसा वाहत राहिलो ते मला कळलंच नाही. ज्या वेळेला एक वर्षानंतर त्या मुलीला कळालं की अरे हा तर काहीच करत नाही आयुष्यात, लाईफमध्ये याचं शिक्षणही नाही आहे, काहीच नाही आहे, हे तिला कळालं पण मला कळत नव्हतं. 4-5 दिवसानंतर तिकडे मोठ्या मोठ्या 4-5 गाड्या आल्या. त्याच्यामधून पोलीस लोक उतरले, वकील लोक उतरले आणि माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की तुम्ही कसं काय याच्यावरती, या जागेमध्ये तुम्ही व्यवसाय सुरू करताय, रेस्टॉरंट सुरू करताय, ह्या जागेवरती केस चालू आहे. वय होतं माझं अवघं त्यावेळेला 20 वर्ष. वयाच्या 20व्या वर्षी माझ्यावरती कर्ज झालं होतं जवळपास 17 लाख रुपये. नमस्कार, माझं नाव संदेश बाबासाहेब भोसले. आपणा सर्वांना आज पुण्यामध्ये परिचित असलेल्या सुदामाचे पोहे या 9 प्रकारच्या पोह्यांची असलेल्या ब्रँडचा फाउंडर व डायरेक्टर. आज जो स्टॉक्स मराठी या चॅनलच्या माध्यमातून जो काही सुदामाच्या पोहेचा हा प्रवास आहे, हा प्रवास आपणा सर्वांच्या समोर मांडण्यासाठी मी आज इथे उपस्थित राहिलो आहे. त्याबद्दल मी जो स्टॉक्सचं खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो की आज त्यांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं. तर शिक्षित आमचं तसं फारसं काही झालेलं नाही आहे आणि त्याच्यामध्ये असं काही नाही की MBA किंवा हे काही करून मी आज व्यवसायात पडलो. 10वीला सुद्धा सिच्युएशन अशी होती माझी, शिक्षणाच्या बाबतीत जर बघायला गेलं तर, की माझी प्रेझेंटीसुद्धा भरत नव्हती 10वीचा फॉर्म भरायला. कारण शिक्षणाची आवड नसल्यामुळे मी वर्गात कधी बसायचोच नाही. घरातून निघायचो तर खरं, शाळेत जायचो, पहिल्या तासाला बसायचो आणि बाहेर पडायचो शाळेतून. तर त्यावेळेला शाळेतून आईवडिलांना फोन केला की तुमचा मुलगा वर्गात काही बसत नाही, वेळेवरती तासाला नसतो. तर आईवडिलांना शाळेत बोलवण्यात आलं, मग समज देण्यात आली आणि मग आईवडिलांनी शिक्षकांशी वगैरे विनंती करून 10वीच्या परीक्षेला मला बसू दिलं शाळेने आणि कसं तरी 10वी पास झालो. त्यानंतर घरच्यांच्या आग्रहातर 11वीला सायन्सला ॲडमिशन घेतलं. पण शिक्षणाची आवड नसल्यामुळे एवढं काही माझं मन लागत नव्हतं. कॉलेजमध्ये सुद्धा मी 11वी फेल झालो. त्याच्यानंतर परत घरच्यांच्या आग्रहाखातर 12वीचा फॉर्म एक्सटर्नल भरला बाहेरून परीक्षेसाठी. पण शेवटी तेच, परीक्षेला मी काही गेलोच नाही 12वीच्या. आणि मग त्याच्यानंतर सुट्ट्या पडल्या. 12वीची एक्झाम झाल्यानंतर मी परीक्षेला तर गेलो नव्हतो. मग त्यानंतर मी मामाकडे गेलो बारामतीला, जिकडे माझा मामा असतो गावी. तिकडे मी 10-12 दिवस राहिलो सुट्ट्यांमध्ये. पण काही स्वस्त बसवेना. मी म्हटलं आता हे वय तर आपलं काही खेळून सुट्ट्या काढायचं राहिलेलं नाही आहे. मी म्हटलं आपण काहीतरी नोकरी करूयात. आणि मग त्या दृष्टिकोनातून माझा मामाचा एक मित्र होता, जो एका व्यावसायिकाकडे ड्रायव्हरचं काम करायचा. तर मी त्याला म्हटलं तिकडे काही काम असेल तर मला तू सांग त्या व्यावसायिकांकडे. तर तो म्हटला ठीक आहे, ऑफिसमध्ये वगैरे तिकडे मुलाची गरज आहे, तर तू ये तिकडे उद्या, मी तुला तिथे कामाला लावतो. आणि मग मी गेलो तिकडे, कामाला लागलो तिकडे. पहिला पगार माझा, आयुष्यातली पहिली नोकरी. 4,000 रुपये मला त्यावेळेस सॅलरी होती त्यांच्याकडे. मी 5-6 दिवस त्यांच्या ऑफिसला काम केलं. त्यांच्या व्यवसायाची पूर्ण माहिती घेतली, कसं चालतो, काय चालतो, काय नाही. त्यावेळेला मला कळालं की व्यवसाय मला फार आवडायला लागला आहे. 5-6 दिवसातच मला ते क्लिअर झालं की ही जी फील्ड आहे व्यवसायाची, त्यामध्ये आपण काहीतरी चांगलं करू शकतो. मग पूर्ण 5-6 दिवस त्यांच्या व्यवसायाचा अभ्यास केल्यानंतर, थोडंसं स्टडी केल्यानंतर तिथे काम करून करून त्यांचं एक काम अडकलेलं होतं. तर मी त्यांना एक छोटीशी आयडिया दिली, त्यामध्ये त्यांचं काम लगेच ते अडकलेलं काम क्लिअर झालं. मग त्यांनी अजून पहिल्या महिन्यात 2-3 काही छोटी छोटी त्यांची कामं अडकलेली होती, त्याच्यामध्ये त्यांनी मला इन्व्हॉल्व केलं. मी ती पण कामं झटक्यात त्यांची क्लिअर करून दिली. तर त्यांना ते एवढं आवडलं, माझे काम करायचा प्रामाणिकपणा, मेहनत घ्यायची तयारी आणि व्यवसाय आवडीचा विषय माझ्या झाल्यामुळं कुठल्याही कामाला मी मागे हटत नव्हतो. त्यांना ते एवढं आवडलं की दुसऱ्या महिन्यात त्यांनी पूर्ण व्यवसायाची जबाबदारीच त्यांच्या माझ्या खांद्यावरती दिली. म्हणजे काही जरी असेल तरी पहिले संदेश, काही जरी असेल, कुठलाही निर्णय घ्यायचा आहे काय तरी पहिले संदेश.
प्रत्येक त्यांचे 3 ते 4 व्यवसाय होते. त्याच्यामध्ये गल्फ ऑइलची त्यांची एजन्सी होती. त्याच्यानंतर त्यांचं डेव्हलपमेंटचा व्यवसाय होता. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय होता. सगळीकडे मलाच ते पुढे घेत चालत होते. आणि बारामती त्यावेळेस तेवढं विकसित नव्हतं, ग्रामीण भाग असल्यामुळे तिकडे काही एवढी डेव्हलपमेंट नव्हती. पण शहरात राहिल्यामुळे मला फार नॉलेज होतं छोट्या-छोट्या गोष्टींचं, छोट्या-छोट्या अनुभवांचं. तर त्या जो काही अनुभव, ज्या काही छोट्या-छोट्या गोष्टी होत्या ना, त्या गोष्टी मी त्या तिथे इम्प्लिमेंट केल्या आणि 6 महिन्यात त्यांना एवढे छान रिझल्ट्स दिले ना, की खूपच त्यांनी ॲप्रिशिएट केलं ती गोष्ट. पण त्यावेळेला तिथे गेल्यानंतर मला कळालं, की माझी आवड काय आहे? माझं पॅशन काय आहे? व्यवसाय करणं, व्यवसाय डेव्हलपमेंट ह्या छोट्या-छोट्या ज्या गोष्टी आहेत, ह्या मला म्हणजे माझ्या आतमध्ये ते बुद्धिचातुर्य जे लपलेलं होतं ना, ते मला त्यावेळेस कळालं, की हां, आपण या फील्डमध्ये जर गेलो, तर काहीतरी चांगलंच करू शकतो. मग तिथून मी ठरवलं, की आपण व्यवसायात काहीतरी स्वतःचं करायचं. 6 महिने तिकडेच काम केल्यानंतर सगळं व्यवस्थित चालू होतं. सगळं काही. आर्थिकरित्या सुद्धा त्यावेळेला बऱ्यापैकी व्यवस्थित तिथे नोकरी केल्यामुळं मी स्टेबल झालो होतो. पण मी ठरवलं, की काहीतरी आता बास. जर आपल्याला कळतंय, की एवढं सगळं आपल्याकडे नॉलेज आहे. व्यवसायात पडायच्या आधी मग मी ठरवलं, की तिकडनं आपण नोकरी सोडूयात आणि काहीतरी एक निर्णय घेऊयात आणि आयुष्यात काहीतरी व्यवसायाचं नियोजन करूयात आणि आपण व्यवसायात जाऊयात. मग मी एका झटक्यात काही विचार न करता तिथली नोकरी सोडून दिली. आई-वडिलांकडे घरी पुण्याला आलो. पुण्याला आल्यानंतर बहिणीचं लग्न होतं. त्याच्यामध्ये वर्षभर कसं निघून गेलं कळालंच नाही. त्या वर्षभराच्या कालावधीमध्ये माझ्या एका मित्राच्या थ्रू एक मुलगी माझ्या आयुष्यात आली. दिसायला फार सुंदर, गोरी-गोरी आणि तिच्या नादामध्ये तिच्या प्रेमात मी पडलो. आणि तो जो फ्लो होता, त्या फ्लोमध्ये वर्षभर मी कसा वाहत राहिलो ते मला कळलंच नाही. आणि त्यावेळेला घरची काही फारशी परिस्थिती नसताना सुद्धा ह्या व्यवसाय वगैरे ह्या गोष्टींवरती लक्ष द्यायचं सोडून, स्वतःची प्रगती करायचं सोडून, मी त्या फ्लोमध्ये इतका गेलो, की मला कळालंच नाही की वर्ष कसं निघून गेलं. ज्यावेळेला 1 वर्षानंतर त्या मुलीला कळालं, की अरे हा तर काहीच करत नाही आयुष्यात, लाईफमध्ये ह्याचं शिक्षणही नाही आहे, काहीच नाही आहे. ह्याच्यासोबत फ्युचर आपलं काहीच नाही आहे. हे तिला कळालं पण मला कळत नव्हतं त्या फ्लोमध्ये. ती एका झटक्यात मला सोडून निघून गेली. ठीक आहे. पण ती ज्यावेळेला सोडून गेली ना, त्यावेळेला मला कळालं, की मी आज कुठे आहे? माझी आज व्हॅल्यू काय आहे? वर्षभरात मी काय केलं? ह्या गोष्टीतून ती ज्यावेळेला निघून गेली ना, एखाद्या झोपेत असलेल्या माणसाला कोणीतरी कानफडीत मारून उठवावं, असं त्या प्रसंगाने मला जागं केलं. आणि मग त्यावेळेला ज्यावेळेला मी ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर, जेव्हा 2-3 दिवसानंतर ज्यावेळेस मी शांत बसून राहिलो, त्यावेळेला मला कळालं, की अरे आपली परिस्थिती वगैरे ह्या तर गोष्टी म्हणजे आपण फक्त कारणं देतोय. पण जर आपण परिस्थितीला कारण नाही ठेवायचं जर ठरवलं, तर आपण या परिस्थितीवरती मात करून आज स्वतःसाठी आयुष्यात खूप काही निर्माण करू शकतो. प्रत्येकजण मी पाहतो आज जगात परिस्थिती नाहीये, कारणं देत राहतात लोकं, की माझ्याकडे आज हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये, माझ्याकडे हे असतं तर, माझ्याकडे ते असतं तर. मला आज इथे सांगायचं आहे, की जर तुम्ही परिस्थितीला कारण म्हणून घ्यायचं जर नाही ठरवलं ना, तर या जगात असं काहीच अशक्य नाहीये, जे तुम्ही शक्य करू शकता. त्याच्यानंतर मी ठरवलं, की आता बास, आपण फार वेळ वाया घालवला, आपण आता आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे. मी ठरवलं, की आता आपल्याला इन्व्हेस्टमेंट सगळ्यात पहिले जर व्यवसायात उतरायचं असेल, तर इन्व्हेस्टमेंट सगळ्यात पहिले हा मेन मुद्दा होता. कारण आर्थिक परिस्थिती तेवढी आमची काही नव्हती आणि मिडल क्लास घरातलं असल्यामुळं तेवढं काही फारसं असं काही हे नव्हतं. तर मी ठरवलं, की आता कर्ज घ्यावं लागेल आपल्याला. जर पैसे उभे करायचे तर आपल्याला कर्ज घ्यावं लागेल. मी 2-3 बँकांमध्ये फिरलो, सगळी आयडिया घेतली, काय-काय लागेल, काय-काय नाही. डॉक्युमेंट गोळा केले. तर बँकेत गेल्यानंतर मला त्यांनी सांगितलं सगळीकडेच, की तुम्हाला काहीतरी तारण ठेवावं लागेल. मी म्हटलं आता तारण ठेवायला तर आपल्याकडे अशी कुठलीच गोष्ट नाही आहे, की जी आपण तिकडे तारण ठेवू शकतो आणि कर्ज घेऊ शकतो. मग मी माघारी आलो रिटर्न तिकडनं बँकेमधून. 2-3 दिवस गेले, काही सुचेना काय करावं, काय करावं, काय करावं? मी म्हटलं आता आपण अडकलो परत. बँकेने तारण मागितले म्हणजे आपल्याकडे द्यायला तर काहीच नाही आहे. आता आपण इकडे थांबलो. मग त्यानंतर थोडं शांत बसल्यानंतर मला आठवलं, की ज्यावेळेला आपली परिस्थिती नसताना सुद्धा आपण ज्यावेळेला एखाद्या मुलीच्या प्रेमात पडलो होतो, त्यावेळेला जो काही तो फ्लो होता, त्याच्यामध्ये आपण कसे हातपाय मारायचो.
जेव्हा त्या मुलीला कुठं जायचं असेल तर मी माझी पॅन्ट फाटलेली जरी असेल ना, पण मी इकडून तिकडून पैशाचं जुगाड करून त्या मुलीला AC हॉटेलमध्ये जेवायला न्यायचो. माझी परिस्थिती जरी नसेल ना, मी स्वतः कीपॅडचा साधा नोकियाचा मोबाईल वापरायचो. त्यावेळेस अँड्रॉइडचा जमाना होता. पण मी साधा 1100 नोकियाचा मोबाईल वापरायचो. पण त्या मुलीला तिच्या बड्डेला मी 15,000चा अँड्रॉइड फोन 10 वर्षापूर्वी त्यावेळेस गिफ्ट केला होता. तर मला त्यावेळेला कळालं की परिस्थिती आणि हे जे काही आपण कारणं देतोय की आता आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट नाही वगैरे वगैरे वगैरे, हे काही नाहीये. हे फक्त मनाचे भ्रम आहेत. आपण जर ठरवलं तर आपण आत्ता ही इन्व्हेस्टमेंट उभी करू शकतो. ठीक आहे, बँकेने तारण मागितले, मग मी विचार केला तर आपण काय, आपल्याकडे काय आहे. त्यावेळेस माझं डोकं अजून जास्त चालायला लागलं की जर समजा आपण जर एवढं आपल्याकडे आहे, आपण या जगात आज वावरतोय, हीच सगळ्यात मोठं आपल्याकडे संपत्ती आहे. आपण याच्यावरती भरपूर काही आज निर्माण करू शकतो ठरवलं तर. मग मी विचार केला. मग मी घरच्यांशी बोललो. मी म्हटलं की आपल्याकडे घर आहे आज आजोबांनी दिलेलं, ते आपण जर तारण ठेवलं तर बँक आपल्याला कर्ज देऊ शकते आणि आपली जी काही व्यवसायासाठी लागणारी जी काही अमाऊंट आहे ती आपली त्यामधून उभी राहू शकते. मग माझ्याकडे तो एक आशेचा किरण उभा राहिला. मग घर तारण ठेवणं, राहतं घर तारण ठेवणं हा सर्वात मोठा निर्णय होता माझ्या आयुष्यातला, जो ठरवणार होता की मी भविष्यात कुठल्या दिशेने जाणार आहे. आणि राहतं घर जे आहे आज मध्यमवर्गीय लोकांसाठी, आज जी त्यांची आयुष्यभरची कमाई असते, ते आमच्या आजोबांनी जे दिलेलं आमचं घर होतं, ते बँकेकडे तारण ठेवून रिस्क घेणं आणि व्यवसायात उतरणं हे घरच्यांना काही पटण्यासारखं नव्हतं. आणि साहजिक आहे, ती फार मोठी रिस्क होती घरच्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा आणि माझ्या दृष्टिकोनातून सुद्धा, एक मध्यमवर्गीय घरातलं असल्यामुळं. तर कसं तसंही करून पहिले तर घरचे नाहीच म्हटले, पण मुलाच्या प्रेमाखातर आणि मुलांनी आयुष्यात कुठेतरी पुढे जावं आणि काहीतरी करावं आणि घराची परिस्थिती सुधारावी, प्रगती करावी, ह्या दृष्टिकोनातून घरच्यांनी तयारी दाखवली आणि तयार झाले घरचे. मग वडिलांना मी बँकेत वगैरे घेऊन गेलो, सगळी प्रोसेस केली. 5 लाख रुपये कर्ज मंजूर झालं, कर्ज मिळालं. त्याच्यानंतर मी चायनीजचं एक रेस्टॉरंट सुरू केलं त्या पैशातून, कुठल्याही अनुभवाशिवाय. ते व्यवसाय कुठलाच अनुभव माझ्याकडे नव्हता. बिझनेसमध्ये डेव्हलपमेंट कशी असते, मार्केटिंगचा काय रोल असतो, काय नाही, कस्टमर सर्व्हिस काय असतं, क्वालिटी काय असतं, या सगळ्या गोष्टी. 6 महिने तो चालवला. 5 लाख कर्ज घेतलेलं पूर्ण संपलं. बिझनेस अजून स्टेबल झालेला नव्हता. मी म्हटलं आता जर आपल्याला आता मागं तर नाही जाऊ शकत, पुढेच जाणार. मागं गेलो तर घर गेलं, विषय संपला. आपण परत मागे येणार, रस्त्यावरती येणार. मग परत आम्ही बँकेकडे गेलो, परत 5 लाख कर्ज घेतलं. टोटल कर्ज झालं 10 लाख रुपये. त्याच्यानंतर व्यवसाय परत 5-6 महिने चालवला. व्यवसाय अजूनही स्टेबल झाला नाही. मग आता म्हटलं आता करायचं काय. पैसे परत संपले, दुसरे 5 लाख घेतलेले कर्ज पण संपलं. टोटल कर्ज झालं 10 लाख रुपये. असं करून वर्ष तर गेलं आणि प्रगती काहीच नाही, 0. कुठल्याही अनुभवाशिवाय आज व्यवसायात उतरलेलो. काय करावं काय सुधरेना. शेवटी तो व्यवसाय 6 महिन्यानंतर बंद करावा लागला. त्याच्यानंतर बंद केल्यानंतर मी काय केलं, परत इकडून तिकडून बाहेरून प्रायव्हेट 2 लाखाचं कर्ज काढलं. जे काही चायनीजच्या रेस्टॉरंटमधलं सामान होतं ते घेतलं आणि पुण्यामध्ये औंध या ठिकाणी एक रिकामा प्लॉट स्वस्तात मिळत होता आणि फार अडचण होती माझी. त्यामुळे मी तो रेंटनी घेतला, कमी पैशात असल्यामुळं. रेंटनी घेतला, डिपॉझिट वगैरे दिलं, तिकडे खर्च केला, परत उभं केलं परत सगळं. आणि 4-5 दिवसानंतर तिकडे मोठ्या 4-5 गाड्या आल्या. त्याच्यामधून पोलीस लोक उतरले, वकील लोक उतरले आणि माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की तुम्ही कसं काय याच्यावरती, या जागेमध्ये तुम्ही व्यवसाय सुरू करताय, रेस्टॉरंट सुरू करताय, ह्या जागेवरती केस चालू आहे. आणि त्यांनी सगळं माझं सामान वगैरे सगळं जप्त केलं आणि सगळं सील झालं आणि मी परत तिथे शून्य झालो. मग त्याच्यानंतर मी पूर्णपणे संपल्यातच जमा होतो तिथे. आणि वय होतं माझं अवघं त्यावेळेला 20 वर्ष. वयाच्या 20व्या वर्षी माझ्यावरती कर्ज झालं होतं जवळपास 17 लाख रुपये टोटल. आणि मी पूर्णपणे वयाच्या 20व्याच वर्षी कर्जबाजारी झालो होतो. जो तरुण एक आशा म्हणून काहीतरी भविष्याचं चित्र समोर ठेवून जो व्यवसाय करायसाठी पुढे आला होता की घराची आपण यातून परिस्थिती सुधारू वगैरे वगैरे, भरपूर स्वप्न पाहिली होती आणि ती सगळी पूर्णपणे तुटून गेलो होतो. आणि वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी 17 लाख रुपये कर्ज घेऊन मी इकडे तिकडे हात पसरत फिरत होतो. आणि मग त्याच्यानंतर आता काय करायचं. मग वर्षभर आहे ना मी
तसंच कुठेतरी छोटंसं काउंटर लाव, नाश्त्याचं काउंटर लाव. जिकडे माझं चायनीजचं रेस्टॉरंट होतं तिकडे जवळपास दुकानाच्या त्या चायनीजच्या रेस्टॉरंटच्या समोरच आम्ही छोटीशी मोमोजची हातगाडी लावायचो बंद केल्यानंतर. तर त्या गोष्टी खूप त्रास तर व्हायचाच, पण जिद्द होती की काहीतरी करायचं आहे. एवढं होऊन सुद्धा घरच्यांनी हार मानली नव्हती. घरचे कुठंच मागे हटले नव्हते. म्हणजे या जगात जर बघितलं ना, आई-वडिलांशिवाय कोणीच तुमच्या मागे तेवढं ठामपणे नाही उभं राहू शकत, जेवढे आई-वडील राहू शकतात. आज मी बरेच लोकांना बघतो, आई-वडिलांना म्हणतात, "तुम्ही काय केलं आमच्यासाठी, काय केलं?" त्याच्यानंतर मी ठरवलं की मला कळलं की छोटी-छोटी कामं करून आपलं काहीच होणार नाही आहे. कारण कर्ज एवढं झालं आहे की एवढे छोटी-छोटी नाश्त्याची वगैरे काउंटर लावून आपल्याला तेवढं कर्ज फेडणं शक्य नाही आहे. मग मी घरच्यांशी परत बोललो, थोडं घरच्यांना विश्वासात घेतलं. घरच्यांनी विश्वास ठेवला. विश्वास त्यांचा थोडाही डगमगला नव्हता माझ्यावरचा. आणि मग त्यांच्याशी आईशी बोललो मी, असं-असं आहे. आपल्याला परत सुरू करायचं आहे काहीतरी नव्याने. जो काही अनुभव आहे, तो समोर ठेवून आपल्याला परत व्यवसायात यायचं आहे आणि परत सुरू करायचं आहे. मग आईशी मी बोलल्यानंतर आई म्हटली, की "ठीक आहे, मी बचत गटातून तुला 2 लाख रुपये कर्ज काढून शेवटचं देते, पण हा तुला शेवटचा चान्स. याच्यानंतर आपण पूर्ण संपलोच." मग मी मार्केटमध्ये स्टडी करायला सुरू केलं, की आता व्यवसायात जर उतरायचं आहे आपल्याला परत नव्याने, तर असं काहीतरी घेऊन उचलायचं, की जे फेल जाणार नाही. ते पुरं आपल्याला सक्सेसच करायचं आहे. मग मी थोडं स्टडी केलं, की मला असं काहीतरी हवं होतं व्यवसायामध्ये, की जी प्रत्येकाच्या आज गरजेची गोष्ट आहे. प्रत्येक मनुष्याच्या गरजेची गोष्ट आहे. मग मी समोर ठेवलं, की गरजेची वस्तू म्हणजे काय आहे? जगण्यासाठी माणसाला लागतं अन्न, वस्त्र, निवारा. या 3 गोष्टी मी समोर ठेवल्या. मग त्याच्यामध्ये बघितलं वस्त्र आणि निवारा या ज्या 2 गोष्टी होत्या त्याच्यामधला मला अनुभव शून्य होता. मग मी बघितलं, की अन्न ह्याच्यामध्ये आपल्याला ऑलरेडी अनुभव आहे मागचा. तर आपण जर अन्न एक क्षेत्र निवडलं तर याच्यामध्ये आपण जो काही अनुभव आपल्याला मागचा आहे त्याच्यामधून आपण शिकून नक्कीच काहीतरी चांगलं करू. मग अन्न निवडल्यानंतर मी परत रिसर्च चालू केलं, की अन्नामध्ये असं काय आहे? मला असं काहीतरी हवं होतं, की जी गरज आहे प्रत्येकाची. जो व्यक्ती मला असं काहीतरी नको होतं, की जे सीझनल असावं. असा प्रॉडक्ट अन्नामध्ये नव्हता पाहिजे, की जो फक्त सीझनल असावा, की जो फक्त एखाद्या सीझनपुरता मर्यादित असेल. मला असं काहीतरी हवं होतं, की जे कंटिन्यू 12 महिने चालेल आणि प्रत्येकाला परवडेल अशा रेंजमध्ये पाहिजे, की ज्याची किंमत ही असेल आणि चवही चांगली असेल आणि जे कंटिन्यू प्रत्येक सीझनला चालेल. मग त्याच्यानंतर थोडंसं रिसर्च केल्यानंतर आम्हाला कळलं, की नाश्ता हा अशी गोष्ट आहे, की आज प्रत्येकाला घरातून निघायचं म्हटलं ना, की नाश्ता हा प्रत्येकाला लागतोच लागतो. म्हणजे एक मानवी शरीरासाठी ते एक इंधन आहे, ते एक फ्यूलचं काम करतं, नाश्ता म्हणजे. मग मी ठरवलं, की आपण नाश्त्यामध्ये काहीतरी करूयात. नाश्ता म्हटल्यानंतर दुसऱ्या क्षणाला माझ्या डोक्यात आलं, की आज एवढ्या वर्ष झाले प्रत्येकाच्या घरात नाश्ता म्हटलं ना, की पोहे हा प्रकार सगळ्यात पहिले महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिले प्रेफर केला जातो. सगळ्यात पहिले ठेवलं जातं पोहे या गोष्टीला प्रत्येक घरामध्ये. मग मी ठरवलं, की आपण आणि त्यावेळेला पोह्यांना एवढं असं काही प्रकार वगैरे किंवा क्वालिटी तेवढी काही कुठेच मिळत नव्हती कस्टमरला. मग मी ती गरज ओळखून पोहे हा प्रॉडक्ट ठरवला, की हा प्रॉडक्ट आपण घ्यायचा. मग आमचे एक मामा आहेत जे राम सूर्यवंशी म्हणून, जे लेखक आहेत मराठी. मग मी त्यांच्याकडे गेलो, की माझं असं-असं प्लॅनिंग चाललं आहे, असं-असं करायचं आहे. तर त्यांनी दुसऱ्या क्षणाला मला सांगितलं, की "तुला माहिती आहे का कृष्णाने सुदामाची जी कथा आहे फार पुरातन काळापासून चालत आलेली." मी म्हटलं, "हो, मला माहिती आहे." मग ते डायरेक्ट मला म्हटले पहिल्या क्षणाला, की "सुदामाचे पोहे हे नाव तुझ्यासाठी ह्या कॉन्सेप्टसाठी बेस्ट राहील आणि ते फार लोकांना आवडेल सुद्धा." मी म्हटलं, "हरकत नाही, आपण ह्याच्यावरती आम्ही शिक्कामोर्तब केला, की सुदामाचे पोहे या नावाने सुरू करायचं." मग पहिले मी गेलो, माझी परिस्थिती नसताना सुद्धा मी माझ्या मित्राकडे गेलो. त्याला म्हटलं, "मला ₹4000 उसने दे." मी ते पैसे उसने घेतले, वकिलाकडे गेलो आणि ते सुदामाचे पोहे हे नाव पहिले रजिस्टर आणि ट्रेडमार्क करून घेतलं. त्याच्यानंतर मी जागा शोधायला सुरुवात केली. मग शनिवारवाड्याच्या जवळ मला जागा मिळाली एक छोटीशी, जी की थोडीशी आतमध्ये होती. पण ठीक आहे म्हटलं, आपण करूयात. आतमध्ये जरी असेल तरी आपण अशी चांगली क्वालिटी देऊ, की कस्टमर तिथपर्यंत आपण खेचून आणूयात. मग मी आईशी बोललो. मग आईने ₹2,00,000 कर्ज माझ्याकडून हातामध्ये दिलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही सुदामाचे पोहे हा व्यवसाय सुरू केला. त्याच्यानंतर सुरुवातीचा 3-4 महिने असा होता ना, की तोही फार स्ट्रगलिंग वेळ होता. म्हणजे जवळपास घराला जप्तीच्या नोटिसा लागलेल्या होत्या, की कर्ज थकलेलं आहे तुमचं आणि आता आम्ही तुमचं घर जप्त करणार आहे. पण तेवढ्यातून सुद्धा, की माझा जो काही फोकस होता ना व्यवसायावरचा, तो बिलकुल हटत नव्हता. मग त्याच्यानंतर आम्ही 3-4 महिने कंटिन्युअसली आम्ही ठरवलं तर काय करायचं, काय करायचं, काय करायचं, व्यवसाय कसा बूम करायचा. मग मी थोडंसं YouTubeवरती वगैरे व्हिडिओज बघायला सुरू केले. मग त्याच्यामध्ये मला कळालं, की व्यवसायाचा कोर हा फार महत्त्वाचा असतो, ज्याच्यावरती तुमचा पूर्ण व्यवसाय बिल्ड होतो आणि व्यवसाय वाढतो. मग त्याच्यावरती मी बघितलं, की हा आपल्या व्यवसायामधला कोर काय आहे? फूडची क्वालिटी, कस्टमरला सर्व्हिस, कस्टमरचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स, क्लिनिंग आणि हायजीन. ज्यावेळेला मी कोरवरती काम करायला सुरुवात केली ना, ज्यावेळेला आमच्याकडं मग त्यावेळेस एक जरी कस्टमर यायचं ना
आम्ही ठरवलं की त्याला सॅटिस्फाईड करूनच परत पाठवायचं. तो कस्टमर संतुष्ट होऊनच बाहेर पडला पाहिजे. एक जरी कस्टमर आला ना, आम्ही त्याला गरम-गरम फ्रेश ताजं बनवून द्यायचो. म्हणजे आमच्याकडं 1-1 तास आम्ही एका-एका कस्टमरची वाट पाहत बसायचो आणि ज्यावेळेला तो कस्टमर येईल आम्ही त्याला एवढ्या उत्साहात सर्व्ह करायचो, की तो कस्टमर जाताना खुश होऊनच जायचा. तेवढंच आम्ही टार्गेट आमच्यासमोर ठेवलं आणि हळू करत असं एक-एक कस्टमर जोडत 2 महिने कालावधी पूर्ण गेला त्याला. पण त्या 2 महिन्यात आहे ना, आम्ही एकही दिवस मागं हटलो नाही किंवा निराश झालो नाही. आमच्याकडे 1-1 तास कस्टमर जरी नाही आला, तरी आम्ही निराश नाही झालो. ठीक आहे, हरकत नाही. आम्ही एक जरी कस्टमर आला, तरी त्याला आम्ही खुश करून पाठवत राहिलो. त्या 2 महिन्यानंतर आमच्याकडे असं झालं, की गर्दीचा फ्लो एवढा वाढायला लागला, की दुकानाच्या बाहेर पूर्ण गर्दी व्हायला लागली. त्याच्यानंतर सगळीकडे पसरत गेलं, की असं काहीतरी कॉन्सेप्ट सुरू झालंय, की जिकडे वेगवेगळ्या प्रकारचे पोहे मिळतायत वगैरे. मग शनिवारवाड्याच्या बॅक साईडला सकाळची प्रेस आहे. तर त्या सकाळच्या प्रेसमधून काही लोकं नाश्ता करायला आमच्याकडे आले. त्यांनी पाहिलं, की पूर्ण फॅमिली मिळून इकडे मेहनत करतात आणि फार छान क्वालिटी आज इकडे सर्व्ह करतात. एवढ्या आतमध्ये असून सुद्धा एवढं छान यांचं दुकान चालतंय. मग ते त्यांच्या सगळ्या पत्रकारांना घेऊन आले एक दिवस नाश्ता करायला. त्या पत्रकारांना सगळ्यांना एवढं आवडलं, की ते त्यांच्या संपादकांना घेऊन आले. त्यानंतर ते संपादक ज्यावेळेला आले, ते त्यांना एवढं कॉन्सेप्ट आवडलं, की त्यांनी पुढच्या 2 तासात त्यांची पूर्ण टीम आमच्या दुकानाचं पूर्ण कव्हर करायला त्यांची पूर्ण टीम पाठवली. त्यांच्या टीमने पूर्ण आमचं सगळं स्टोरी वगैरे कव्हर केलं आणि आमच्या दुकानाचे पूर्ण सगळे डिटेल्स घेतले, की कसं-कसं केलं, काय-काय केलं, काय मिळतं आमच्याकडे, काय नाही. आणि दुसऱ्या दिवशी शनिवार रविवारच्या त्यांच्या पुरवणीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर एक लेख प्रसिद्ध केला आमच्याबद्दल, सुदामाचे पोहे या आमच्या ब्रँडबद्दल. तर त्याच्यानंतर ते एवढं फेमस झालं, सकाळमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर, की लोकं लांबून 50-50 किलोमीटरवरून पोहे खायला यायला लागले. एवढी चव लोकांना आवडायला लागली आणि मग त्याच्यानंतर एवढी गर्दी व्हायला लागली, की ती जागा आम्हाला पुरेना झाली. अक्षरशः 2 ते 3 वेळा आमच्याकडे एवढी बाहेरच्या बाजूला दुकानाच्या बाहेर सुद्धा एवढी गर्दी पसरायला लागली, की 2 ते 3 वेळा आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांनी आमच्यावरती खटले टाकले, कंप्लेंट केल्या, की फार गर्दी इकडे व्हायला लागली आहे. म्हणजे अशा ठिकाणी, की ज्या ठिकाणी व्यवसाय करणं अशक्य होतं, पूर्ण डेड लोकेशन होतं, अशा ठिकाणी आम्ही एवढ्या चांगल्या रीतीने व्यवसाय करायला लागलो, फक्त आणि फक्त व्यवसायामध्ये कोरवरती आमच्या काम करून. एवढं सगळं सुरळीत असताना आम्ही व्यवसाय सेट केला. 4 महिने गेले आणि 4थ्या महिन्यात लॉकडाऊन लागला. कोरोनाचा काळ आला, लॉकडाऊन लागला. वर्ष गेलं कसं कळालंच नाही. आणि 1 वर्षानंतर ज्यावेळेस थोडं पूर्ववत सगळं चालू होत होतं, त्यावेळेला असं झालं, की आमचं जिकडे दुकान होतं, तिथूनच मायक्रो कंटेनमेंट झोन पडला. कसबा माहिती असेल सर्वांनाच. मायक्रो कंटेनमेंट पडल्यानंतर दुकानाच्या आमच्या पलीकडच्या बाजूला सर्व काही चालू नाही. आमच्या दुकानापासून सगळं आतमध्ये पूर्णपणे बंद. 3 महिन्याचा कालावधी लोटला. आम्ही फार संयम ठेवला. पण कंटेनमेंट झोन काही हालायला तयार नव्हतं. आणि साहजिक आहे ती परिस्थिती अशी होती, की सगळेच त्या परिस्थितीपुढे हतबल होते. मग आम्ही ठरवलं, की आता काहीतरी निर्णय घेणं फार जास्त गरजेचं आहे आणि आपण बंद जास्त वेळ नाही ठेवू शकत. मग त्याच्यानंतर आम्ही ठरवलं, की आपण दुकान जे आहे ते पुढच्या बाजूला घेऊयात. त्याच्यानंतर आम्ही दुकान मेन रोडवरती शनिवारवाड्याच्या गेटसमोर शिफ्ट केलं. मग त्याच्यानंतर तिकडे आम्ही परत सुरुवात केली नव्याने आणि चांगलं कस्टमर जे होतं ते सेट झालं आणि 6 महिन्याचा कालावधी लोटला. पूर्ण लॉकडाऊन, पूर्ण लोकं त्यातून बाहेर आले आणि हळू-हळू आम्हाला फ्रँचायझीच्या इन्क्वायऱ्या यायला सुरुवात झाली. मग मी फ्रँचायझीवरती पूर्ण स्टडी केलं, कोर्सेस घेतले. त्याच्यावरती फ्रँचायझी कसं असतं, काय असतं त्याचं शिक्षण घेतलं आणि मग एक आउटलेट आम्ही फ्रँचायझी द्यायला हळू सुरुवात केली. पहिले 3 महिन्यात एक आउटलेट दिलं, नंतर 6 महिन्यानंतर दुसरं आउटलेट दिलं आणि मग असं करत आज आमचा सुदामाचे पोहेचा प्रवास आत्ता करंटली आमचे 42 आउटलेट पुण्यामध्ये आणि पुण्याच्या बाहेरसुद्धा करंटली सक्सेसफुली रनिंग आहेत. आज माझ्यासारखा जो तरुण आहे, जो 11वीत नापास झाला होता आणि आज इथपर्यंत येऊन पोहोचला आहे 42 शाखांपर्यंत आणि जो महिन्याचा साधा करोडोंमध्ये आज टर्नओव्हर करतोय. तर तुम्हीही नक्कीच काहीतरी चांगलं आयुष्यात करू शकता, हे मला विश्वास आहे. सुदामाचे पोहेचा आज जो प्रवास सुरू झाला होता, की जिकडे आम्ही एका कस्टमरसाठी 1-1 तास वाट पाहत बसायचो. आज त्याच ठिकाणी आज आमच्या 42 शाखा करंटली सगळीकडे रनिंग आहेत आणि सगळ्या सक्सेसफुली चांगल्या रनिंग आहेत. आणि आज मी जोश टॉक्सच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो, की तुम्ही जर परिस्थितीला कारण म्हणून जर घ्यायचं नाहीच ठरवलं ना, तर तुम्ही आयुष्यात फार काही मिळवू शकता. आज माझ्यासारखा तरुण ज्याच्याकडे शिक्षण नाही आहे, ज्याची परिस्थिती नव्हती, आर्थिक परिस्थिती नव्हती, तो जर आज एवढ्या चांगल्यारीत्या आयुष्यात काहीतरी चांगलं करू शकतो आणि प्रगती करू शकतो आणि आयुष्यात सक्सेसफुल होऊ शकतो. तर तुम्ही जर ठरवलं तर नक्कीच तुम्ही माझ्यापेक्षा चांगलं काहीतरी आयुष्यात करू शकता.
एवढंच सांगू इच्छितो. धन्यवाद. जॉब इंटरव्ह्यू क्रॅक करायचा विचार आहे, पण कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलता नाहीये. इंटरव्ह्यूअरने प्रश्न विचारला की घाबरता किंवा फंबल करायला लागता. आता आपण हे सर्व प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करूया जोश टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲप सोबत. या जाणूया त्या 3 गोष्टी ज्या जोश टॉक्स ॲपला बाकी ॲप पासून वेगळं बनवतात. सर्वात प्रथम, टॉक लाईव्ह विथ रिअल पीपल फीचर, म्हणजे जिथे तुम्ही डेली रिअल लोकांसोबत इंग्लिशमध्ये लाईव्ह बोलायची प्रॅक्टिस करू शकता आणि कॉन्फिडन्स इन्क्रीज करू शकता. 2, तुम्हाला इथे ग्रामर आणि व्होकॅब्युलरीचे डेली सिस्टमॅटिक लेसन्स मिळणार, जे तुम्हाला अजून कुठेच नाही मिळू शकत. 3, कोर्स कंप्लीट झाला की आपल्याला मिळणार इंडस्ट्री रेकग्नाइज सर्टिफिकेट, ज्याला आपण एक अचीवमेंट म्हणून प्रेझेंट करू शकतो. 1 मिलियनहून जास्त लोक डेली जोश टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲपवर कॉन्फिडेंटली बोलण्याची प्रॅक्टिस करत आहेत आणि आपल्या लाईफमध्ये पुढे चालत आहेत. तर तुम्ही पण आपली ड्रीम जॉब मिळवायची सुरुवात कराच फ्लुएंट इंग्लिश स्पीकिंग स्किल्स सोबत. आता जॉईन करा जोश टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲप. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.